जय हरी माऊली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बघू शकता आपण आलो आहेत औंढा नागनाथचा ड्रोन शो बघण्याकरिता. आपले आमदार संतोषदादा बांगर हे पण आले होते या कार्यक्रमाकडे. बघू शकता निघालो आपण आपल्या घरून. नंतर आलो आपल्या प्रवेशद्वाराजवळ. बघू शकता प्रवेशद्वाराची क्लिप वगैरे घेतली. नंतर आपण प्रदक्षिणा घालून घेतली मंदिराला. पायरीचं दर्शन घेतलं मित्रांनो आपण. खूप गर्दी असल्यामुळे आपण आतमध्ये का जाऊ शकलो नाही, कारण की जवळपास 2 ते 3 तास लागत होते दर्शनाकरता. नंतर बाहेर ऑनलाईन दर्शनाची सुविधा होती. ऑनलाईन दर्शन वगैरे घेतलं. बघू शकता तुम्ही वरतून किती खूप गर्दी वगैरे होती. इथे ड्रोन शो होता साईडला. बघू शकता ड्रोन शोच्या ठिकाणी आपण आलेलो आहेत. हे बघू शकता हे इथं ड्रोन वगैरे ठेवले. जवळपास 200 ड्रोन आहेत. हे बघू शकता ड्रोन, असे ड्रोन लाईट्स वगैरे चमकत आहेत. नंतर काही क्षणामध्ये ड्रोन शो पण चालू झाला. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ते वर जात आहेत. 200 ड्रोन होते जवळपास. सुरुवातीला आपल्या ओम वगैरे दाखवण्यात आला. नंतर बघू शकता तुम्ही ओम वगैरे कशा प्रकारे फिरत होता. खूप चांगला अनुभव होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये फर्स्ट ड्रोन शो होता हा. बघू शकता त्रिशूल वगैरे काढला. च- चांगला अभिमानास्पद आपल्यासाठी क्षण होता आपल्या जवळपासच्या औंढानाथ एरियातील लोकांकरिता. बघू शकता तुम्ही. नंतर आपलं टेम्पल वगैरे केदारनाथचं दाखवण्यात आलं. नंतर आपल्या महादेवाची पिंड वगैरे अहिल्यादेवी होळकर यांच्या हातामध्ये ते पूर्ण दाखवण्यात आलं. नंतर आपल्या इंडियाचा फ्लॅग, इंडिया म्हणजे इंडियाच आहे. नंतर आपला रथ वगैरे दाखवण्यात आला. नंतर आपल्या वारकरी संप्रदायांचा जो विणा आहे तो विणा पण दाखवण्यात आला. खरंच ह्या ड्रोनची खूप कमाल आहे. नंतर आपल्या शिवशंकराचं रूप. नंतर परत एकदा केदारनाथचं मंदिर वगैरे दाखवण्यात आलं 2 वेळेस. नंतर हा आपला ड्रोन शो अशा प्रकारे संपन्न झालेला आहे. मित्रांनो हे ड्रोन वगैरे कलेक्ट करत होते. ड्रोन शो वगैरे झाल्याच्या नंतर आपण आपल्या निघालो आपल्या गावाकडे. बघू शकता मॅच वगैरे बघत होतो भारत पाकिस्तानचा. तर या ब्लॉगमध्ये एवढेच. नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.